आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। शेवगाव तालुक्याला मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते, मात्र शेवगाव शहरातून होणारी जीवघेणी वाहतुकीला सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरत असून याला चाप कोण लावणार असा प्रश्न सामान्य नागरिकातून उपस्थित होत आहे। शेवगाव शहरात वाहतूक करणाऱ्या डबल ट्रॉलीच्या ट्रॅक्टरचे डाबर तुटल्यामुळे मराठवाड्याकडे जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। कारखान्यामध्ये ऊस घेऊन जात असताना मुख्य नगर पैठण रोडवर उताराचा भाग असताना अचानक ट्रॅक्टर समोर आल्यामुळे ट्रॅक्टर चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या डबल ट्रॉलीच्या ट्रॅक्टरचे डाबर तुटले। रविवारी आठवडी बाजार असल्यामुळे गर्दीचे प्रमाण जास्त होते। ट्रॅक्टर चालकाने सावधपणा दाखवून ट्रॅक्टरचे संतुलन नियंत्रित करून ट्रॅक्टर पलटी होऊ दिला नाही, त्यामुळे कोणाला इजा झाली नाही। पोलीस प्रशासनाला वाहतूक सुरळीत करण्यासाठी 4 तास कसरत करावी लागली। दर रविवारी आठवडी बाजार असतो, त्यामध्ये अर्धा बाजार रस्त्यावर बसलेला असतो। त्यात नगर परिषदेची कुठलीही पार्किंग व्यवस्था नाही। सर्व गाड्या बाजार रस्त्यावर असल्यामुळे शेवगावमध्ये नागरिकांना येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना ॲक्सेप्ट कोंडीचा सामना करावा लागतो आणि यामध्ये प्रशासनाने आणि नगर परिषदेने वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका करावी अशी मागणी होत आहे। आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के, शेवगाव। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।